याची सोय नाही कुठे जायची, कारण मीच असा देवांमध्ये श्रेष्ठ आहे, वाहनांमध्ये श्रेष्ठ आहे, माझं नाव गरुड आहे। शब्द वेगाने मी जातो, कुठेही भगवंताला घेऊन जातो। आणि हनुमंतरायाने लीला रचवली। ज्या वेळेस द्वारकेमध्ये गरुडजी होते, इकडे हनुमंतराय आले। हनुमंतरायांनी सांगितलं, हनुमंतराय आले, नमस्कार केला, प्रणिपात केला। गरुडजी, मला एक काम आहे। गरुड म्हणे, सांगा, मला टाइम नाही। आता मोठ्या मोठ्या व्यक्तीचे जे साथीदार असतात, आपण काय म्हणतो, पीए म्हणतो। आता पीएंना किती अहंकार असतो आपल्यालाच माहित आहे। आणि असा अहंकार चढलेला गरुडजी आता हनुमंतराया दास्यत्व भक्ती पत्करलेले हनुमंतराय आहे। हनुमंतरायांनी हात जोडून विनंती केली, गरुडजी। गरुडजी म्हणे, हनुमंतराया बोला, कारण गरुडांना माहित नव्हतं की हे हनुमंतराय आहे, परंतु भगवान रचवलेले आहे। गरुडजी म्हणतो, मला वेळ नाही हनुमंतराया, तुम्ही सांगत ना पडतो। हनुमंतराय म्हणतात, माझ्या राम अवतारामध्ये हनुमंतराया बलशाली होते, अनेक वानर सेना ताकदवान होती। आणि या द्वापार युगामध्ये असं मला कोणीहीच असं ताकदवर शक्तिशाली दिसत नाही। गरुडाला राग आला। गरुडाला वाटलं, माझ्या समोर करतो। अरे मूर्ख, अहंकाराच्या मुळे अनेक शब्द त्या गरुडाच्या मुखातून निघालेले आहेत। कारण त्या अहंकाराच्या मुळे, गर्वामुळे तो कुठलाही मनुष्य असो, कुठलाही सत्पुरुष असो, की त्या मनुष्याला त्याला तुच्छ तो मानत असतो। कशामुळे? अहंकार झाल्याच्यामुळे। म्हणून तो गरुड तुच्छ मानत होता। मूर्खा, अरे मी द्वापार युगातला गरुड आहे, भगवंताचा सेवक आहे, आणि भगवंताचं पानही माझ्याशिवाय हलत नाही। कर्तृ अन्यथा कर्तृ, ज्याच्यामध्ये शक्ती सामावली आहे, असा तो जगाचा मालक माझ्याच शरीरावर जाऊन तो कुठे। हनुमंतरायाला राग आला, मूर्ख गिरकर केलं हनुमंतरायाला। एक बुक्की घेतली, मुष्टीचा प्रहार घेतला, एका होकाळी गरुडाला खाली पाडलं, रक्ताभांबळ गरुड झाला। तरी उठून बसला गरुडजी। अरे दुराचारी, म्हणून गरुडाचे पंख आहे, त्या पंखानं हनुमंतरायाला वार केला। परंतु भगवान हनुमंतरायाने त्या गरुडाचे पंख आपल्या हाती घेतले। गर 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 अनंत फेरीचा, अनंत जन्माचा फेरा गरुडाला पडला। आणि केव्हा घंट्यानं तो गरुडजी तिथं पडला, रक्तभांबोळ झालेला आहे। आणि विचारू लागला, देवा, मी तुझा प्रिय भक्त कोणीच नाही मला। मग देवा, मी माझे हात पा। म्हणतो, एक वानर आहे आपल्या दरबारामध्ये, आणि त्या वानरानं माझा हात केलेला आहे। अरे गरुड, तू तर सर्वात शक्तिशाली आहे, मग हे असे कसे हात तुझे? म्हणून नम्र, मला अहंकार झालेला आहे, आणि अहंकाराचं दफन तूच केलेलं आहे, सांग देवा। भगवंत म्हणतात, गरुडा, मला भक्ताचं काहीच नको, मला त्या भक्ताचा भाव पाहिजे, आणि त्या भक्ताकडून मला कुठलीच अपेक्षा नाही। परंतु त्या जर भक्ताला अहंकार झाला, गर्व चढला, परंतु ते मला पटत नाही, ते मला आवडत नाही। म्हणून जीवन जगत असताना नम्रता असावी। विद्या विनयेन शोभते। विद्या जर अंगीकृत करून घ्यायची असेल तर नम्रता असली पाहिजे जीवनामध्ये। कुठल्याही मनुष्याला नम्रतापूर्वक नमस्कार करून नम्रतेने बोलावं। नम्र झाला भूतांतेने कोण दिले अनंता, तो अनंत ब्रह्मांड नायकही आपल्याला कोणता येते। जसं सावता महाराजांनी जगाचा मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या हृदयामध्ये ठसवलेला आहे। कशामुळे? नम्रतामुळे। नम्र भावना होती, विनय होतो।
आणि तसं आणि महाराज राज्यामध्ये वळाली आणि जशी 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 घटिका जवळ येत होती तशी तशी नारद की कधी माझी वरमाला ही श्रीमती कन्या माझ्या गळ्यामध्ये टाकेल, कधी नाही. तो सांब सदाशिव भगवंत माझा सांब सदाशिव भगवंत कैलासाहून पाहत होता आणि मुखामध्ये म्हणून राजाधिराज आणि त्या राजमंडळीमध्येच माझा भगवंतामध्ये आहे आणि सर्व हसत होते. परंतु त्या महर्षीला वाटलं की कधी ही श्रीमती येईल, कधी माझ्या गळ्यामध्ये वरमाला टाकेल. एवढी तळमळ सुरू झाली. परंतु देवाची करणी वेगळीच होती, भगवंताची लीला वेगळी होती आणि त्यात तोच क्षण आलेला आहे. आणि त्या क्षणामध्ये श्रीमती नावाची कन्या हातात वरमाला घेऊन निघाली स्वयंवरासाठी. शांततेने सुंदर अशी श्री राजकन्या श्रीमती नावाची कन्या म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णूचं मोहिनी स्वरूप होतं. आणि प्रथम नारदांकडे तिनं पाहिलं आणि नारदांना वाटलं की आता ही गळ्यामध्ये आपला हार टाकेल आणि मी आता जन्मजन्मीचा तिचा पती होणार. परंतु ती श्रीमती नावाची हसत होती. नारदाला वाटलं ही हसत का आहे. नारद ऋषींना वाटलं की नाही, आपण सुंदर आहोत दिसायला, आता कधी हार टाकेल कधी नाही. एवढी तळमळ सुरू झालेली. किती स्त्रीची आशा लागलेली होती नारदाला. परंतु श्रीला पत्करून टाकलं. एक राजा वर शोधत होती का मला, हा शोभेल का मला, तो शोभेल का मला. परंतु तिला शोभत नाही, तिच्यासारखा तिला वर भेटत नाही. आणि एक एक राजा करत 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 शेवटी माझ्या लागली राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कडा लोपलिया. जसं भगवंताचं स्वरूप तिनं डोळ्याच्या समोर घेतलं आणि सटकन तात्काळ तिनं माळ भगवंताच्या गळ्यामध्ये टाकली आणि सर्वांनी जय जयकार केला. जगाचा मालक ब्रह्मांड नायक भगवान श्री विष्णू परमात्म्याच्या गळ्यात वरमाला टाकली. तेव्हाच नारद महर्षींना राग आला. जसा राग आला तेवढ्यात भगवान सांब सदाशिवाचे जे मद्गुरुण आहेत ते हसत होते. अजून राग आला. त्या अहंकाराच्या गर्वामुळे भगवंताला त्या नारदाला राग आला आणि त्या नारदांनी शाप दिला. कोणाला? माझं मरकट मुख काय माझ्या मुखावर. अरे एक वेळ. आणि ज्या वेळेस महर्षी नारद ऋषींच्या मनात विचार करू लागला, देवा कपट आहे विष्णू परमात्मा आणि श्रीमती कन्या म्हणजेच मोहिनीचं स्वरूप आणि नारदांचा संवाद चालू आहे आणि नारद भयंकर कोपलेला आहे. देवा तुला समजलं नाही का? कारण मी तुला आधीच सांगितलं होतं की कोण. परंतु देवा ही हार अशी करायची नसते देवा. आणि अभद्र भाषा अपशब्द नारद मुखातून काढत होता कोणावर? आपल्याच आराध्य दैवतावर. देवा तुला शोधलं नाही, कपटी आहेस तू. देवा मी तुला शाप देतो. जसं तू मला मुखावर वानराचं मुख तू अर्पण केलेलं आहेस, देवा लक्षात घे हे वानराचं मुख एक दिवस तुझ्याच कामी येईल. कारण ज्या वेळेस तुझं मनुष्यासोबत काम भागणार नाही
तेव्हा हेच वानर तुझ्या कामी पडतील, तेव्हा मी तुला शाप देतो. जसं मी स्त्रीच्या वियोगानं गेलेला असा स्त्रीचा वियोग तुला कधी ना कधी घडेल. महर्षी नारद माप असा अपशब्द कोपलेला आहेस. अरे नारदा, तुझा स्वामी तुझा जगत पिता तो आहे आणि त्याच देवाला तू शाप दिला, भगवंताला शाप दिला. तो माझा भगवंत असा आहे की त्या भक्ताला कितीही शापवाणी देऊ की काही कितीही कष्ट देऊ ते सहन करण्याची क्षमता माझ्या भगवंतावर आहे, भगवंताकडे आहे. महर्षी नारद ऋषी आणि भगवान सांब सदाशिवाचा संवाद चालू होता आणि ही माया